मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा संध्याकाळी काहीतरी चटपटीत खायचं असेल डिनरसाठी तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। मी 1 वाटीभर मसूर डाळ भिजत ठेवली होती 20 ते 25 मिनिटं। याला खूप जास्त भिजत ठेवायची गरज नाही आहे, अर्धा तास 20 मिनिटं ठेवलं तरीही चालेल। आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मसूरची डाळ काढून घेतली, त्यात 2 टोमॅटो, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार घालून त्यात अर्धी वाटी रवा घ्या। रवा आपला कुठलाही बारीक किंवा जाड घेतला तरीही चालेल। आता याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून। ते बघा घट्ट अशी पेस्ट झाली आहे। याला थोडंसं पातळ करूया जसं आपण नेहमी करतो डोशासाठी, त्याच प्रकारे थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या। हे पहा याची कन्सिस्टन्सी एवढंच, आपल्याला खूप जास्त पातळ नको, एवढंच घट्टसर पीठ हवं आहे। आता तव्यावरती तेल लावून पुसून घ्या किंवा नॉनस्टिकी तवा असेल तर तेल लावायचीही गरज नाही आहे। एक सारखं डोसा तयार करून घेऊया। हा डोसा करायलाही सोपा आहे, पटकन बनतो। जर काही सुचत नसेल संध्याकाळच्या जेवणासाठीही तुम्ही करू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठीही करू शकता, अगदी झटपट बनतो। आणि आपण मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी आपल्याला वेगळी चटणी बनवायची गरज नाही। तरीही मुलांचा आवडता डोसा जर बनवायचा असेल चटपटीत तर मी वरतून थोडीशी शेजवान चटणी लावली आहे। तुम्ही हवं तर चीज टाकू शकता त्याच्यावरती। शेजवान चटणी एकसारखी आपण पसरून घेऊया। तुम्हाला शेजवान चटणी वापरायची नसेल तर कुठलीही चटणी खोबऱ्याची, नारळाची आपण बनवू शकतो। थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे दिसायला छान दिसण्यासाठी। हे पहा अगदी लवकर निघतो आणि करायलाही सोपा आहे आणि खायलाही टेस्टी आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे। तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी काही सुचत नसेल तर हा पटकन बनतो। आपण असेच अजून डोसे तयार करून घेतले। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंडला शेअर करायला विसरू नका। थँक्यू।